मग काढा ना फोटो. अरे मग काढा ना यार, काय फोटो फोटो काय म्हणते हिजीवर स्तूप खूप जुन्या याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल किंवा एखाद्या ठिकाणी पाहायला मिळेल की ही जी शैली आहे ही वापरण्यात आली होती. थोडीफार गांधार शैली म्हणतात, जे गांधार शैली, आणि हे इथे सारनाथ वगैरे ह्या ठिकाणी. आता असं बॅकचा कॅमेरा घे, आपण एवढे आलो पाहिजे. चल वैशू मांग मांग करू चल. जेव्हा आपण म्हणतो ना की खूप जुन्या संस्कृतीचा जेव्हा विचार करतो, भारतामध्ये सिंधू संस्कृती वगैरे म्हणतात ना, तर सिंधू संस्कृतीमध्ये मला तुम्हाला बैल वगैरे दिसतो, बरोबर आहे. तर हा जो प्राणी आहे दिसतो तो ह्या मधामध्ये बघा, म्हणजे थोडासा घोड्यासारखा वेगळा दिला जे मिळाले ते सर्व अंग्रेजांना काढलेले आहे. बघा हे मयूरच्या बाजूला बघा. बकरी हा जो चक्र आहे ना, हा टोटल चक्र होता गोल, आणि हे असा किती अरे तो होता 24 वाला नाही होता, त्याच्यापेक्षा जास्त आला. हे आपलं ते इतिहासाच्या पुस्तक मध्ये आहे ते वाला, ते मागची का पार का करे जा के ऊपर वाला भेजा. बन मैंगो पार्क से आया, राजा पूरी सेना लेके गया. देखो ये हाथ से धनुष खींच रहा है. प्रसिद्ध युनिव्हर्सिटी आहे ना, पूर्ण स्ट्रक्चर आहे, हजारो विद्यार्थी राहतात, सोय वगैरे सर्व करून ठेवण्यात आली होती. तशा प्रकारचं आहे. हा स्तूपचा भाग आहे, पण स्तूप मध्ये पण राहायची जागा होती. पण जे मेन स्तूप आहे ते हे आहे. कोणतं आहे तर मला एक्झॅक्ट माहित नाही, पण दोघा जणांचं हे रेसिडेन्शियल स्तूप. एक सिंग वाला घोड़ा यूनिकॉर्न, जिसको ग्रिफिन कहते हैं लोग आने की वजह से ग्रिफिन. मग इथं मग हिंदू धर्माचं आक्रमण झालं आणि खूप साऱ्या गोष्टी होत्या, तिकडे गाडी वगैरे. हे पाहिल्यावर काही आठवण येते काय, कशाची आठवण येते काय ओके सर? ते देखते रोम रोम सभागृह होते. जे बौद्ध जे गुरु यायचे ना, काय गुरु यायचे मेन लोक राहतात ना, त्यांना थांबण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी, आणि खूप वेळा मेडिटेशन साठी पण याचा वापर करतात. जेव्हा बुद्धाचं पूजन केलं जातं ना काय, तेव्हा म्हणजे आपण गेंद्याचे फुल इतर फुल देतो, पण फॉरेन